हा जास्त उठा. हा. हा ती मला तिकट चांगली दिसते. ती खाल्ल्या अंगून ती आहे बघ ती बघ ती. तशा बऱ्या आहेत ना साड्या. हो अहो आई माझी आई म्हणाली की इथे ना साड्यांच्या खूप व्हरायटीज आहेत रिझनेबल रेट मध्ये. रिजनेबल हो स्वस्त म्हण. त्या घरच्यांना स्वस्तातलं सामान घ्यायची सवय झाली. फुकटे कुठले. अहो अगं गप बाळ रडन गप झोपले. फुकटे म्हणाले बाई. हा, फुकटे नाही तर काय. हिच्या आई गटारीला रस्त्याने खरवडू खात होती. चिकनचे पुसण्याचे भरपले आणि डब्यात दिले ते वेगळेच. माझ्या आईला चावत नाही म्हणून 2 कलेजीचे तुकडे वेगळे काढून ठेवले होते. मऊ असतात म्हणून कसं बोलतात माझ्या आईला. कॅलेजीचे तुकडे दिले होते ना, मग तांगड्या कशाला तोडायली. हा, एवढंच चिकन एक्स्ट्रा घाललं तर कसं आता बोलतात गप्प. माझ्या आईला. कुठं आलोय आपण दुकानात आलोय साड्या घ्यायला. पुढे त्यांच्या गप 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 ते बघ ते रडायला लागलं काकी रडती म्हणून. गप गप गप. काय हो आई बरं दिसतं का सुनाला असं रडवतात काही तर दुकानामध्ये. मी काय ना रडू. मग हिला काय गाळा काढायला कारण लागतं का. घ्या या पण नवीन पीसेस आहेत. ह्याच्यातून पण बघा छान साड्या आहेत अगदी. तुमच्या सिलेक्ट झाला का? नाही बघ तू. हो बघा एकदम मस्त मस्त क्वालिटीचा माल हा. आहे. समीर चौगुलेंच्या पंच सारखा A1 क्वालिटीचा माल. घ्या बघा. विकताना सगळे असेच म्हणतात. एका दुन्यात पार गौरव मोरे होऊन जातोय त्याचा. आई ही बघा ना हा. हिचा रंग बघा काय सुंदर आहे. हे बघा हा ही ठीक चांगली आहे. दिसेल ही चांगली दिसेल. नाही ठीक आहे ती. मी काय म्हणते आई ही बघा ही साडी घ्या. ही साडी चांगली दिसन तुम्हाला बघा. चांगला ही कलर साडी मला चांगली दिसल. अहो चांगला भडक कलर आहे. अगं डोळ्यात का सागर गोट्यात तुझ्या. ही घे तूच घाल. अहो काय करता आई आई ही बघा ना ही बघा ही एकदम सुंदर दिसेल तुम्हाला. बया आता मी बोलले तर तुला रडायला येतं. जरा गप बस तिथं. बया ओ आई आत्याबाई ही साडी तर लय भारी दिसन उठून दिसन बर का तुमच्या. अगं ही साडी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते ग. नाही हो बघितल्यासारखी नाही. तुमचीच साडी आहे ती. तुमच्याच साडीचा पदर दाखवत आहे तुम्हाला. ह्यांची साडी आहे बाय का माया कुठं ध्यानात येत आहे. मला वाटलं एवढा मोठा ढिगोल बसला इथं. साड्यांचा ढिगोल आहे इथं एवढा मोठा मांडलाय तुम्ही. माया ध्यानातच नाही आलं बाया तुमची साडी कुठली ह्यांची साडी कुठली. नाही काही हरकत नाही. इथे होतं सगळ्या बायकांचा हाच गोंधळ होतो. कधी कधी तर बायका स्वतःची साडी दाखवतात आणि सांगतात हीच द्या. काय बोलणार आता. माझं तेच झालं बघा नेमकं तेच झालं नाही, माझं. आई आई हा. आई ती बघा ना किती सुंदर साडी आहे तिकडे बघा. कुठली. ती बघा तिकडे. अगं पडदा आहे ना तो. आता पडदा गुंडाळू का कार्यक्रमात मी. सासू आहे का खिडकी आहे तुझी मी. का सांगते काय मला 2 पोर आहेत. दोघं पण कम नशिबी अशा आणले शोधून मार. हिनं तर समोरच्या बिल्डिंग मधून पटवले माझ्या पोराला. खरं तर तेव्हा खिडकीला पडदे लावायला पाहिजे होते. तेव्हा परिस्थिती नव्हती ना ग आमची. आई माझ्याबद्दल काही सांगून माझी प्रतिमा बिघडवू नका. गप गप अख्ख्या सोसायटीला माहितीये कोणी कुणाला पटवलंय ते. यांच्या जाचातून माझ्या कुशीत त्यांना बरं वाटलं ना म्हणून ते आले माझ्याकडे. अगं गप बसती का तू. काय रडगाणं लावलं इथं तुमचं. हा भांडायला आलोय का आपण साड्या बघायला आलोय ना. ओ ताई एक काम करा इथं दे थांब वाराला. मी काय म्हणते चांगल्या 12 साड्या दाखवा आम्हाला. हा? अरे वा 12 साड्या घ्यायच्यात का तुम्हाला. हा. म्हणजे लग्न वगैरे आहे का घरी. म्हणजे वेडिंग कलेक्शन दाखवायला. नाही लग्न नाही. हे माझा नातू आहे खंडू. देवव्रत नाव आहे याचं. मी तर म्हणेन विक्रांतच चांगलं वाटत. अय्या बंडू तुझी 3 नावं आहेत. किती मज्जा. नाही 3 नाव अजून ठेवायचे. तेच सांगते मी तुम्हाला बारसं करायचंय त्याचं म्हणून यो साड्यांचा घाट घातलाय. वा, म्हणलं छान. जरा मानपान करावा लागल नाही का. बरोबर. त्याच्यामुळे मी आहे ना बारशाला त्याचं नाव ठेवणार आहे विक्रांत. आणि लाडानं म्हणणार आहे त्याला अगं माझ्या विक. अगं माझ्या शोना माझ्या विक.
मला तर बाई चिकूच आहे काय येते काय तर म्हणे विकू विकू असं कुठं नाव असतं काय पोरगाय का कुल्फी आहे विकायला विकू 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 आणि काय ग काय ऐकायचंय नवऱ्यान काय कमवलं काय इकायला यांचं कसं आहे माहिती का कमवायचं दुसऱ्यानी इकायचं यांनी आणि डंका वाजवायला हाईत पुढं मग चकलं ना पार पोर माझं इथं द्या हा द्या घे. गप 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 चालते, पोर. बघ गप 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 तो का आता हा हे बघ कसं आहे तुला आता ना या भोंग्याची सवय करून घ्यावी लागणार आहे म्हणजे मी भोंगा आहे अहो नाही हो मी कुठं म्हणलं तुम्ही भोंगा तुम्ही तर मस्त बासरी आहे मऊवाली या काय अहो मी नाही विकून आवाज काढला हे गप गप रे काय गप तर म्हणे इकू इकू असं कुठं नाव असतंय का इकू आणि तुम्ही काय ठेवलंय म्हण खंडू आह्याचा खंडू नाही तर काय उद्या माझं पोरग इंग्लिश मीडियम मध्ये जाईन तर ते टीचर काय म्हणेन हाय खंडू हावड येडू खंडूला काय बोलायचं नाही आधी सांगून ठेवत्या हा खंडू खंडू माझ्या आजोबांचं नाव होतं खंडू ताई 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 थांबा ना तुम्ही साड्या बघा ना हा. तुम्ही काय घेणार चहा कॉफी वगैरे काय मागवू तुमच्यासाठी जाऊ बाई ग्रीन टी मागवायची का हा हा ग्रीन टी सांग आम्हाला दोघींना ग्रीन टी बरं ग्रीन टी काकी तुम्ही काय घेणार एक मिनिट हं. ही गिंटी काय आहे ग्रीन टी आई ग्रीन टी हिरवा चहा वेगळा चहा असतो बिना दुधाचा वजन कमी राहतं ना त्याने जाऊबाईंचा डाएटचा भाग येतो बया डाएट घरात भाका भाका खायचं आणि बाहेर डाएटच्या नावाने नोकरी करायची काय तर म्हणे एक काम करा ना आम्हाला सगळ्यांना ग्रीन टीच द्या चालेल. हा? आई तुम्ही पण पिऊन बघा आवडेल तुम्हाला मला नको ती गिंटी जेवायचा वेळ झालाय हे बाय माझ्यासाठी 4 भाकऱ्या सांग कांदा सांग ठेचा सांग वली भाजी सुकी भाजी आणि जिरा राईस सांग जा मांडा इथं चुलाने फुकत बसा फुकणीनं एवढ्यासाठीच उघडलं का यांनी दुकान तिने सांगितलं मागवते म्हणून बोलले ना मला काय हौस आली का नाही नाही काकू असू दे जेवण वगैरे जरा जास्तच होतंय मी काय ना ह्यांच्यासाठी ग्रीन टी आणते हा. आणि तुमच्यासाठी एखादा समोसा आता आणतीच 2 आणि एकानं काय व्हायचंय माझं बरं 2 समोसा सांगते तुमच्यासाठी आणि 4 पाव सांग 4 पाव काय आला ते शेपटाकडचं एका पावात पुढचं एका पावात बरं लागते खायला आता एक रट्टा दिन रडला तर परत मग जाऊ बाई असू. द्या त्याला इकडे द्या तुमचे हात भरले असतील ना त्याला द्या इकडे हा 2 ग्रीन टी आणि 2 प्लेट समोसा सांग हो काय बया म्हातारी आहे पारे ढेकर दिल्याशिवाय निघायची नाही पार या दुकानात नाही तर हिला 4 पाव द्या बया वाटेत नाही येताना किती नाटकं म्हातारीची हिला काय या बुड्डीला द्या बुड्डीचा बाल द्या कुल्फ्या द्या बटरस्कॉच द्या हा अशी त्या म्हातारीची नाटकं आहेत काय मागितलं बॉब्या आणि बॉब्या काय कुरकुर खायचा का नाही तर चगळत बसली 5 उंगल्यांमध्ये घालून अशी तर म्हातारी आहे बया लाज आणि ती नुसती बरं का म्हातारी नुसती लाज आणि ती बाया पोरग असलं ना तर रट्ट मारून फरफटत घरी तरी नेता येतं त्या थाबाड तरी बंद करत या पोत्याला कसं फरफटत न्यायचं मानाचं वज आहे ना काही बोलता बी येत नाही बोलत म्हातारी लगेच फुगती दोघींचं लयच पटायलं नाही हो ते साड्यांबद्दल बोलत होतो साड्या बघूया बोलत म्हटलं. होतो सगळं काही ह्यांच्या समोर बोलत बस एक त्याला जादू गद कर. त्याला. हा. तुम्ही साड्या बघा हा. आणि आमच्याकडे ना एक स्कीम पण आहे सध्या हा. 3 साड्यांवर 1 साडी फ्री तर ती स्कीम पण तुम्ही घेऊ शकता हा काय? हो मग फ्रीवाली साडी हिच्या आईला देऊन टाकूया माझ्या आईला फ्रीवाली साडी बाई हिला एक तर दाताडीच कायचं माहितीये ना तर भोकाड पसरायचं माहितीये का बाय रडत बाळ रडते माझ्या आई कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही माझ्या आईला मला काय नरड्यात शब्द बाहेर येऊ दे माझ्या आईला फ्रीवाली साडी बाई अहो ताई शांत व्हा फ्री असली तरी क्वालिटी तर सेमच असणार आहे कशाला रडताय याला घेता का तुम्ही जरा? दे बाई दे तुझ्या आवाजानं परत ते भोकाड पसरत माझं तुम्हाला सांगते फ्रीवाली असली तरी या ऐकवणार फ्री आली म्हणून तुम्हाला दिली माझ्या आईला किती वाईट वाटेल सांगा बरं माझ्या आई एवढं करते यांच्यासाठी तरी सारखं माझ्या आईला बोलत असता
गप किती गाळा काढची. एक दिवस ती पडची बाहेरून थोबाड फोडल तुझं. कसं बोलताय एक काम करा, तुम्ही सरसकट सगळ्यांना नऊवाऱ्या साड्याच काढा आणि एकाच रेंज मधल्या काढा. आणि माझ्या छोट्या बहिणीला पण नऊवारीच दाखवा, चांगल्यातली दाखवा फक्त जरा, चांगली ट्रेंडी मधली दाखवा. त्या बहिणीला कशाला ग नऊवारी? अहो तिला लय हाऊस आहे नऊवारी साडी नेसायची. बघितली तिची हाऊस. तुला सांगते माय, मागच्या कार्यक्रमात तिच्या बहिणीनं नऊवारी नेसली होती आणि त्याच्या आतमध्ये परकर घातला होता. परनिरा इथं, परकर इथं, कासोटा कुठं, कुणाचं कुणाला पत्ताच नाही. नाही हो, साडीच्या नऊवारी साडीच्या आत परकर अहो नाही त्यात नाही त्याचं काय झालं, अहो तिला एक पडली मॉडेल. हा वन पीस आणि मिडी शिवाय फिरत नाही माझी बहीण. मग भारी हाऊस आहे तिला. तुम्हाला काय वाटत तुम्हाला देवानं तोंड दिलंय म्हणून तुम्हालाच बोलता येतं का? हा नाही लोकांना बोलता येत नाही का? मग आता बोलले असते, बोलायला लावू नका मला, उगाच थोबाड दिसन मग माझं थोबाड लय वाईट आहे. काय बोललो कोण माझ्याबद्दल? मावशी काय बोलू ती सांगू का तुम्हाला? मग बसन फुगून. काय बोलली मावशी? माग आलती तेव्हा मला म्हणली, बया तुझ्या सासूला बघितलं मी एसटी स्टँडवर बसली होती फतकाल मांडून, बाजूला 2 म्हशी होत्या. बया तू ही सासू कुठली न म्हस कुठली कळण. घातली एखाद्या वेळेस तिने केली चूक तर एवढं बोलून दाखवायचं का? नुसतं घालून पाडून बोलायची सवयच आहे तुम्हाला. मला सवय असं नाक फरा वाहत आहे. तिला एखादा रुमाल दे. रुमाल आहे का तुझ्याकडे? रुमाल मी बघते हा जरा, रुमाल आहे का? बघते म्हणजे तुला माहित नाही दुकानात काम करते ना ग? काय सून आहे तुमची? हा तिच्यावर एवढं वरडीचा सून आहे का? आम्ही ऐकून घेतो, ही ऐकून घेईल का? नाही तशी बरी आहे पोरगी. माझ्या धाकल्या पोरासोबत लगीन करशील का ग? करशील का? आत्ताच्या आत्ता काडी मोड द्यायला सांगतील. आणि तुला काही साड्या घ्यायच्या इकडनं पटकन निवडून घे. हा नाही माझं ऑलरेडी लग्न झालंय हो. नको. बया झालंय का लग्न? सगळ्या चांगल्या पोरी दुसऱ्यांच्या घरात गेल्या आणि माझ्या नशिबी अशा निवडून आली आहे. घटस्फोट घ्यायला लावते बाई मला. घटस्फोट मी नाही जाणार कुठं. मी सांगून ठेवते मी कुठेच जाणार नाहीये. मी एक पतिव्रत आहे, मी पवित्र आहे. मी इथे आग लावा चालून तुम्ही दुकानात कुठे आग लावताय? कपड्यांचं दुकान आहे. गप तू गप. मी येतो वर, तुला पुढे कोण नेणार नाही, तू पुढे जायचं नाही. आणि हे बघा, मला वाटतं तुमचं जरा कन्फ्युजन होत आहे. मी एक सजेस्ट करू का तुम्हाला ताई? तुम्हाला एक सजेस्ट करते. तुम्ही काम करा ना, कोणाला कुठली साडी द्यायची ते नंतर ठरवा. आता 4-5 पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या साड्या तुम्ही निवडा आणि मी ना तुम्हाला बजेटमध्ये पण फिक्स करून देईन. आमच्या इकडे 200 पासून 10,000 पर्यंत साड्या आहेत, काही काळजी करू नका. ठीक आहे. मला या पुतळ्यासारखी साडी हवी आहे. मला ही आवडली, ही मला घ्या जाऊ बाई. हो तो पीस काढून देतो. नको, ती मला आवडली आहे. माझी लय वर्षापासूनची इच्छा होती अशी जागा साडी नेसायची. मला हवी आहे ती साडी. ही झिरमिळी साडी तुम्ही नेसणार होय? बाया काय आहो सासूबाई, शोभत का तुम्हाला? हा काय त्या पुतळ्याची फिगर आणि कुठं यो डबल डेकर. लाज वाटते का सासूला असं बोलाय? अहो मग वयासारखं वागावं माणसानी जरा. काय तर तुम्हाला मग हाऊस आहे हो अशा साड्या नेसून मिरवायची, पण लोकांना हाऊस पाय ना तुम्हाला अशा साड्यांमध्ये वागायची. असं मग तू मोठी चवळीची शेंग, तू जा ना तिकडं साडी नेसून उभी राहा, नाही तर हिला उभी कर. 4 पैसे तर कमू नाही फुकट गिळण्यापेक्षा. आता मला पण फुकट बोलल्या, माझ्या घरचे फुकटे मी फुकटे. घ्या इथं पुतळ्यासारखी उभी राहते, मला साडी नेसा. 200 रुपये तरी मिळतील. फुकटे बोलणार नाही. तू गप. देऊ बघ रे तुझी आजी काकूला कसं बोलते. देऊ जाऊ बाई तुमच्या हातात. मी कोण गेला तुझ्या हातात दिलं. मी तुमच्याकडे माझ्या लेकरा गप, माझ्या डोकं चुकलं ना फार. खंडू एक मिनिट. अहो तुमच्या खंडूनी इकडे शू करून ठेवलीये. आता मी साड्या कशा विकू? 6 साड्या खराब झाल्या माझ्या. काय अर्थ आहे याला? काय आहे? तुम्ही असं कसं करू शकता हो? अहो सू केली म्हणजे मुतलं माझं लेकरू. लहान आहे ते, खालय तर तुमच्या दांडीवर वाळायला. नाही याला काय अर्थ आहे?
ह्या सगळ्या साड्या तुम्हाला घ्याव्या लागतील. ठीक आहे ठीक आहे, आपण आईंसाठी घेऊयात ना. इथल्या दांडीवर वाळायच्या ऐवजी घरच्या दांडीवर वाळेल. वा ग वा, तुमच्यासाठी चांगल्या झाकपॅक साड्या आणि माझ्यासाठी खंडूने मुतलेली साडी का ग? तू आईला घेऊन जाती. बाया माझी आई कशाला नेसेन विकुनी मुतलेली साडी? मग हिच्या आईला दे. माझ्या आईला काय गरज आहे देऊनी मुतलेली साडी अहो, घालायला? गप्प बसा. कधीपासून फक्त वचा 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 भांडतायत. 1 तास झाला एक साडी घेतली नाहीये आणि या 6 साड्या पण खराब करून ठेवल्यात. आता या 6 साड्या तुम्ही विकत घेणार आहात आणि तुम्हाला 12 साड्या हव्या होत्या ना. शिवाली, आतून 6 साड्या आणि तुझ्या आवडीच्या पॅक कर आणि यांना इकडून चालतं कर. कधीपासून भांडत बसलेत. आणि हो, थांबा 1 मिनिट. तुमचं पेमेंट आहे 56,000. किती? पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला इकडून जाऊ देणार नाहीये मी. नाही 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 लागली रडा लगेच भोकाडपास. नाही तसं नाही. अहो मी फक्त 9,000 रुपये आणले होते. बाईक कुठे गेली माझी? हा इथं. 9,000 रुपये आणले होते मी फक्त. बघा तेवढे खिशात दमडी नाही आणि यांचे मोठे मोठे थाट आहेत. नाही नाही ऐका ना, हे 9,000 ठेवा तुम्ही मोजून. 9,000 आहेत. ऐका माझं. आणि उरलेले तर गहाण ठेवायला पण काय नाही हो, बेंटेकच्या बांगड्या घालून फिरतो आम्ही. बाई सासूनीच केलंय. एक काम करा, थोड्या वेळ गहाण म्हणून माझ्या आत्याबाईंना ठेवून घ्या इथं. नाही नाही